नमस्कार. 18 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. फैजपूर शहरातून एका 22 वर्षीय तरुणीचे तिच्या आजीच्या डोळ्यात स्प्रे मारून अपहरण. वाघोदा गावाजवळ दुचाकी घसरून 24 वर्षीय तरुण जखमी. यावल तालुक्यातील 7/12वरील पोट खराब क्षेत्र दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने पाठवा, बैठकीत तहसीलदारांच्या सूचना. यावल आगारात संप काळात निलंबित महिला कर्मचारी पुनश्च कामावर भाजपने पेढे वाटून केले स्वागत. यावल महाविद्यालयाची नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातून प्लास्टिक मुक्त अभियान रॅली. यावल महाविद्यालयात युवतींना समुपदेशनकरिता घेतला कार्यक्रम. वक्फ बोर्डाला भूमी बळकवण्याचे अमर्याद अधिकार देणारा वक्फ कायदा रद्द करा, फैजपूर येथे हिंदुत्ववादी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे गणित विषयाचे प्राध्यापक हरीश गणेश नेमाळे यांना PhD प्रदान. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी नागरिकांकडून लगबग सुरू. यावल तालुक्यातील अंजाडे येथे मोठ्या उत्साहात आद्यकवी महर्षी वाल्मिक यांची जयंती साजरी. तर यावल शहरात भुसावळ टी पॉईंटजवळ रॉयल कलेक्शनचे शोरूम सेवेत दाखल. दिवाळीनिमित्त 2 पॅन्ट आणि 2 शर्टवर 1 शर्ट 1 पॅन्ट फ्रीची नवीन ऑफर. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दसरा व दिवाळी फेस्टिवल निमित्त भव्य ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू तसेच 2000च्या खरेदीवर एक आकर्षक टी शर्ट आणि 3999च्या खरेदीवर एक इस्त्री फ्री मिळणार आहे. तेव्हा चला मग दसरा आणि दिवाळीची खरेदी डेनिम शोरूममधून करूया. आता बघूया सविस्तर घडामोडी. फैजपूर शहरातील एका 22 वर्षीय तरुणीला आपल्या आजीसोबत जात असताना आजीच्या डोळ्यात स्प्रे मारून तिचं अपहरण करण्यात आलं. या प्रकरणी फैजपूर पोलिसात आजीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर शहरातील बस स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या प्रांत अधिकारी कार्यालयाजवळून 60 वर्षीय महिला निर्मला रमेश जैन व त्यांची नात कोमल राजेंद्र शिंपी वय 22 वर्षे हे दोघे जात होते. तेव्हा त्याच रस्त्यावर एक 4चाकी वाहन घेऊन पंजाबी ड्रेस घालून एक तरुण आला व त्याने निर्मला जैन यांच्या डोळ्यावर स्प्रे मारला आणि 22 वर्षीय कोमल राजेंद्र शिंपी हिला उचलून तिचं अपहरण केलं. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलिसात निर्मला जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र मोरे करीत आहे. आपल्या यावल शहरामध्ये असलेल्या डॉक्टर अभय गणेश रावते यांच्या अनुश्री मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये दंतरोग आणि मुखरोग क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व उपचार पद्धती पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. फक्त दात काढणेच नाही तर दाताची योग्य उपचार करून दाताला वाचवणे हे येथील पहिले प्राधान्य. अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धत यांचा उत्तम असा संयोग म्हणजे अनुश्री डेंटल क्लिनिक, जिथे 10 वर्षे अनुभव असलेले डॉक्टर अभय गणेश रावते दातांच्या सर्व समस्येचे योग्य असे निदान विश्वसनीयतेने करतात. म्हणजे रूट कॅनल, RCT ट्रीटमेंट, दात काढणे, कवडी बसवणे, फिक्स दात बसवणे, इम्प्लॅन्ट ट्रीटमेंट, वेडेवाकडे दात सरळ करणे, कॉस्मेटिक ट्रीटमेंट, अक्कल दाढेवरील शस्त्रक्रिया, दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट येथे विश्वासपूर्वक पद्धतीने करतात. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर यावल तालुक्यातील वाघोदा गावाजवळ दुचाकी घसरून एक 24 वर्षीय तरुण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सायंकाळी घडला असून जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्याला जळगाव हलवण्यात आले आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर यावलकडून चोपड्याकडे दुचाकीद्वारे शकील हसन तळवी वय 24 राहणार नायगाव हा तरुण सोमवारी सायंकाळी घरी जात होता. दरम्यान वाघोदा गावाजवळ त्याची दुचाकी घसरली. या अपघातामध्ये त्याच्या हातापायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा जखमी अवस्थेत त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर सचिन देशमुख, अधिपरिचारक जॉन्सन सोर्टे, पिंटू बागुल आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले. मात्र त्यांच्या डोक्याला जबर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पेशंट जातात कधी कामाला टाकतात. दिवाळी ऑफर धमाका. यावलच्या यश एजन्सीमध्ये 10,000च्या खरेदीवर एक क्रॅश कार्ड मिळवा आणि त्यावर हमखास बक्षीस मिळवा. त्याचप्रमाणे दिवाळी बंपर धमाक्यामध्ये 3 सायकली भेट आहेत. यासाठी एक कूपन यश एजन्सीमध्ये खरेदी केल्यानंतर आपण एका बॉक्समध्ये टाका आणि दिवाळीच्या बंपर धमाक्यामध्ये 3 सायकली प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस मिळवा. तेव्हा दिवाळीची खरेदी करायची असेल तर यावलच्या यश एजन्सीमध्ये आजच खरेदी करा. यावलच्या यश एजन्सीमध्ये दिवाळी बंपर धमाका सुरू झाला आहे. ही ऑफर दिवाळी सणापर्यंत मर्यादित आहे. तेव्हा दिवाळीची खरेदी करायची आहे तर यश एजन्सी यावल येथे भेट द्या. राज्य शासनाच्या वतीने पोट खराब क्षेत्र दुरुस्ती संदर्भात जलद गतीने कार्यवाही सुरू आहे. यात यावल तालुक्यात जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक क्षेत्र दुरुस्त करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात क्षेत्र दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव तातडीने तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी पाठवावे अशा सूचना तहसीलदारांनी बैठकीत तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना दिल्या. यावल तालुक्यात आतापर्यंत 439 पोट खराब क्षेत्र हे दुरुस्त करण्यात आले असून त्यांना वहितीखाली आणण्यात आले आहे. तर 401 प्रकरण भूमी अभिलेखकडे कर आकारणी दुरुस्ती संदर्भात प्रस्तावित करण्यात आले आहेत. तालुक्यात एकूण 52,000च्या वर सातबारे असून तपासणी करून त्यातील पोट खराब असलेले क्षेत्र दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव तातडीने मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाठवावेत. यासाठीच्या सूचना तहसीलदार महेश पवार यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीमध्ये तहसीलदारांनी सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठींना सूचना केल्या की क्षेत्र दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव व पोट खराब असलेले क्षेत्र दुरुस्त करून मिळावे म्हणून शेतकऱ्यांकडून प्रस्ताव तयार करून घ्यायचे आहे व तातडीने ते तहसील कार्यालयामध्ये पाठवायचे आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना या पूर्ण मोहिमेचा लाभ मिळेल. या बैठकीमध्ये तहसीलदार महेश पवारसह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार RD पाटील, मंडळाधिकारी सचिन जगताप, शेखर तळवी, मिलिंद देवरे, बबिता चौधरीसह तलाठी उपस्थित होते. संख्या आहे त्याच्यामध्ये लागवडी योग्य किती लागवडी आलेली किती तेवढेच कळायचं तुम्हाला. त्याच्यातून जे ते टार्गेट होतं आपलं करायचं. तुमच्या मंडळाचं 3,400 कसं होईल तुम्हाला 8,000 जरा थोडासा करा मला करायचं. माझे ज्ञानात किती बरोबर जरा करा म्हणा ठिकाणी तुम्हाला आपण 4 महिन्यापूर्वी तुमच्याकडून फेर माहिती मागितली होती. तुम्ही दिलेले गट समजा 500 आहे तर त्यापैकी किती लोकांनी माहिती खाली आणला आहे. तुम्ही आम्हाला 200 कळवलेले होते. मग तो आकडा आपण पूर्ण सर्वेचा फायनल केलेला आहे 1800 गटांचा. आता तुम्ही परत ते जुनीच माहिती सर्कलकडे घेत आहे. 4 महिन्यापूर्वी आपण सगळ्यांकडून माहिती मागितली किंवा तुमच्या गावात एकूण पोट खराब गट 200 आहे. माहिती खाली किती लोकांनी आणले 50 लोकांनी आणले तर आपण 50च्या प्रस्ताव आम्ही तुमच्याकडून मागणार आहे. तुमच्याकडनं माहिती काय घेतली होती या 14,800 पैकी किती गट लागू केले आले तुम्ही मंडळीने 11 दिला आमच्याकडे आणि आपलं ते टार्गेट ठरवतं की ते पूर्ण करायचं.
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल एसटी आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी यांना महाविकास आघाडी शासनाच्या काळात एसटी महामंडळाच्या विरोधात संपात अग्रभागी सहभाग घेतल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. मात्र आता शिंदे सरकारने एसटी कामगारांचे निलंबन मागे घेतले असून त्यांना पुनश्च कामावर घेतले आहे. तेव्हा त्यांना पुनश्च कामावर घेतल्यामुळे भाजपच्या वतीने पेढे वाटून कर्मचाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावल एसटी आगारात महिला कर्मचारी सोनी बैरागी या महिला वाहक यांनी संपूर्ण राज्यात मागील सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात संप पुकारले होते. त्यात त्यांचा अग्रभागी सहभाग होता. तेव्हा तत्कालीन आघाडी सरकारच्या वतीने त्यांच्यासह महाराष्ट्रातील मोठ्या संख्येत एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र आता सत्ता परिवर्तन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. तेव्हा नव्याने आलेल्या शिंदे सरकारने आघाडी सरकारने संप काळात निलंबित केलेल्या 118 एसटी कामगारांचं निलंबन रद्द केलं व या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले. तेव्हा यावल आगारात देखील सोनी बैरागी यांना कामावर हजर केल्याने भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉक्टर निलेश घडे, किशोर कुलकर्णी, युवा मोर्चाचे परेश नाईक, रितेश बारी आदींनी आगारात जाऊन त्यांचं स्वागत केलं व पेढे वाटून आनंद साजरा केला. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील परिपत्रकानुसार राष्ट्रीय सेवा योजना एकक व यावल नगर परिषद यांच्या संयुक्त उद्यमाने प्लास्टिक मुक्त भारत अभियान रॅलीचे यावल शहरात आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे व नगर परिषदचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर रॅली यावल शहरातून काढण्यात आली. या अभियानात प्लास्टिक मुक्त व पर्यावरण जनजागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली. महाविद्यालयातील परिसरात प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करण्यात आले. रॅली शहरातून काढत नागरिकांमध्ये प्लास्टिक संदर्भात जनजागृती करण्यात आली. रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून होऊन बस स्थानक परिसर, टी पॉईंट, बुरुज चौक, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय मार्गे तहसील कार्यालयात ही रॅली नेण्यात आली. तेथे रॅलीचे स्वागत तहसीलदार महेश पवार यांनी केले व त्याच ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला. या दरम्यान यावल बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय आदी परिसरात प्लास्टिक व कचरा संकलन करून कचरा गाडीत तो जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या संपूर्ण उपक्रमात व अभियानात उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक MD खैरनार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉक्टर RD पवार, स्वच्छ भारत अभियान नगर परिषद यावलचे समन्वयक तुकाराम सांगडे, स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र घारू, महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुधा खराटे, महेश जाधव, CT वसावे, स्वच्छता कर्मचारी दिनेश घारू सह आदींनी परिश्रम घेतले. तर प्लास्टिक मुक्त अभियान रॅलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे मिलिंद बोरघळे, प्रमोद कदम, अनिल पाटील, संतोष ठाकूर, नवमेश तायडे, टीनू पाटील, तेजश्री कोलते, प्राची पाटील, चेतना कोडी सह आदींनी परिश्रम घेतले. मी पाण्याचा सुयोग्य वापर करीन व पाणी वाचवेल.
मी पाण्याचा प्रत्येक थेंबाचा संचय करेल व जलशक्ती अभियानामध्ये मनपूर्वक सहभागी होईल. पाणी ही अनमोल संपत्ती आहे असे मानून पाण्याचा वापर करीन. मी आपले कुटुंबीय मित्र परिवार आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी व ती न वाया घालवण्यासाठी प्रेरित करीन. पृथ्वी हा आपलाच ग्रह आहे व आपणच त्याला वाचवू शकतो आणि आपल्या सर्वांचे भविष्य सुरक्षित करू शकतो. काय माहिती एन्जॉयमेंट. यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये युवतींना समुपदेशन संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. येथील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये समुपदेशन समितीतर्फे महाविद्यालयीन जीवन जगताना या विषयावर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांनी युवतींना समुपदेशन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती सोनवणे यांनी केले व समुपदेशन समितीच्या कार्याची माहिती आणि कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. तर प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांनी युवतींना मार्गदर्शन करताना सांगितले की कनिष्ठ स्तरावरील वय अधिक संवेदनशील असते. चांगले आणि वाईट या संदर्भात संभ्रमावस्था असते. या वयात घेतलेला चुकीचा निर्णय आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. तेव्हा याच वयात घेतलेला योग्य निर्णय देखील आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो आणि आपल्याला यशाचे शिखर गाठता येते. या वयात शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होत असतो. ते बदल समजून घ्या. ज्या युवतींना ताणतणाव असेल, मानसिक समस्या असतील, त्यांनी समुपदेशन समितीच्या सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पाटील हिने केले तर आभार चेतना कोडी हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक डॉक्टर SP कापडे, सुभाष कामठी, प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे, प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, श्रीमती कोष्टी आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. मोठ्या उत्साहात यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये युवती समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला. तर जेणेकरून समुपदेशनातून तुम्हाला कॉलेजबद्दलची भीती तुमच्या मनातून निघून जावी, हा हेतू असतो महाविद्यालयाचा. प्रत्येक खेडेभागातून आलेले आहेत आपण, बरोबर ना? म्हणून मग आपल्या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना एक स्त्री आहे आणि तुम्ही एक स्त्री आहे, म्हणून आपण एकमेकांना समजून घेऊया. हा समुपदेशनाचा हेतू आणि उद्देश असतो. आणि आपण एकत्र आलो
आपल्यामधील मैत्री भाव आहे जपता येईल. तुमच्यामध्ये बिनधास्तपणा आहे. एक मुलगी म्हणून आपण कुठेही कमी नाही हे आपण यातून आपण एक मुलाला शिकायचं. महाविद्यालय म्हणजे टॅलेंट. नुसतं कॉलेजला यायचं आणि शिकायचं, लेक्चर करायचे म्हणजे महाविद्यालय नसतं, माहिती आहे ना. त्याच्यात बरेचसे लेक्चर, आता माझे 2-3 लेक्चर झाले, बरेच विद्यार्थी असे बाहेर फिरताना दिसतात. तरी हे प्रमाण कमी. ज्या आधीच्या महाविद्यालयात होते तिथे लेक्चरच्या ऐवजी विद्यार्थी कॅन्टीनमध्ये जास्त दिसत. हे इथे दिसत नाहीये, त्यामुळे चांगले सिन्सिअर आहे त्याबद्दल. फैजपूर येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देत वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा वक्फ कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. फैजपूर शहरात प्रांताधिकारी कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले की वर्ष 1925 मध्ये ब्रिटिश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी वक्फ कायदा अस्तित्वात आणला होता. स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेस सरकारने वक्फ कायद्यात वेळोवेळी सुधारणा करीत वक्फ बोर्डाला पाशवी अधिकार दिले. वर्ष 1995 आणि 2013 मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्व धर्मियांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अधिकार देखील दिले. तेव्हा या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बलपूर्वक भूमी बळकावून लँड जेहाद हा केला जात आहे. तेव्हा सदर देण्यात आलेला हा अधिकार व वक्फ कायदा हा रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. सदरचे निवेदन फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक प्रशांत जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध सरोदे, अमोल निंबाळे, धीरज भोळे, स्वप्नील पवार, सपन सिंग परदेशी, गणेश भोसले, महेश भारंबे, हिरामन महाजन, अमित महाजन, रितेश चौधरी, नीरज झोपे, जीवन चौधरी, चेतन गलवाडे, किरण कोळी, वैभव चौधरी, भूषण भंगाळे, चेतक कोळंबे, अक्षय चौधरी यांच्या वतीने देण्यात आले. त्याचप्रमाणे सदरचं एक निवेदन फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनोने यांच्या कार्यालयात अविनाश चौधरी यांच्याकडे देण्यात आले. एका अल्पसंख्याक समाजाला आपण कायदे देऊन त्यांना भूमी बळकावण्याचं एक शस्त्र दिलेलं आहे. तर जसं म्हणजे भारतात 3रा क्रमांक हा वक्फ बोर्डाचा लागतो जमिनीच्या बाबतीमध्ये. म्हणजे पहिला सैन्याचा आहे, दुसरा रेल्वेचा आणि 3रा वक्फ बोर्डाचा आहे. तर हा जो वक्फ बोर्डाला जे काही अधिकार दिलेले आहेत 1995 सालचे ते अगोदरचे, तर ते कायदे रहित करण्यात यावे आणि हा वक्फ बोर्ड जो कायदा आहे हा कायदाच रहित करण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि ते सर्कल सुविधा या गाण्यावर पण बंदी आहे. जय तू जय तू हिंदू राष्ट्र, जय तू हिंदू राष्ट्र. वातावरण दूषित होत आहे आणि उगाच स्वतः कसं आहे किंवा म्हणजे वातावरण खराब होईल आणि सगळ्या गोष्टी समाजामध्ये दुही निर्माण होईल असं विषय आहे. काही ठिकाणी त्या माध्यमातून हट्ट पण झालेले आहे. अमरावती आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीला झालं, जसं राजस्थानमध्ये उदयपूरला झालं. अशा प्रकारचं समजा जर पुन्हा जर काय होईल जर होत असलं आणि वातावरण जर खराब होत असलं तर ते सोयीचं नाही. गाणं वाजून राहिलं आणि त्याच्यातून वातावरण जे खराब होत राहिलं आहे, म्हणजे विद्वेष निर्माण होतो आहे, द्वेष भावना पसरते आणि त्यातून जर काय घटित घडलं तर ते उगाच वातावरण परत दूषित होईल. त्यापेक्षा त्या गाण्यावरती बंदी आणली पाहिजे. आणि जे गाणं काही जे कुठं वाजवलं की जातं किंवा वाजतं आहे, आता सौद्याला वाजलं, मागे वागोद्याला वाजलं, तर त्याच्यावरती जे गाणं वाजलं त्याच्या काही व्हिडिओ क्लिप्स आहेत त्याच्यावरती त्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. पोहोचवतो आपलं म्हणणं साधारणपर्यंत. आज कसं आहे, सावदा वाघोला इथं झालेलं आहे. काही ठिकाणी तिरंग्यांवर चांताराची चिन्ह काढण्यात आलेली, काही ठिकाणी सरपंच सुजुदाचे नारे देण्यात आले. तिरंगाचा विषय अशोक चक्र काढून चांतारा लावला. म्हणजे आपला जे प्रतीक आहे देशाचं ते प्रतीकात तुम्ही काढता आणि तिथं झेंडा बदलावायचा प्रयत्न करताय. म्हणजे ही एक
सामाजिक विषय बदलतो आहे त्याच्यात. मी पोहोचवतो तुमच्या मागणं साहेबांपर्यंत. मी धीरज मोळे, हिंदू जनजागृती समिती तर्फे आज आम्ही येथे प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे वक्फ बोर्डाच्या विरोधात. वक्फ कायदा जो आहे हा रहित करण्यात यावा, कारण आपला भारत हा सेक्युलर आहे, सर्व धर्म समभाव आहे आणि वक्फ बोर्डाला जे कायदे देण्यात आलेले आहेत तर ते कायदे रहित करण्यात यावे. म्हणजे यातून वक्फ बोर्ड जे ते सांगू शकतं ते त्यांची जमीन ते बळकवत आहेत. तर अशा ज्या हिंदूंच्या काही जमिनी आहेत की त्यांनी त्या बळकावलेल्या आहेत, तर तो जो कायदा आहे तो कायदा रहित करण्यात यावा. यासाठी आम्ही प्रांत ऑफिसला आज फैजपूर येथे सर्वांनी एकत्रित येऊन प्रांत साहेबांना निवेदन दिलेले आहे. नमस्कार. फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाचे गणित विषयाचे प्राध्यापक हरीश गणेश नेमाळे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे PhD प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी गणित विषयातील बीजगणितीय संकल्पना प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेले MN सेमिरिंग्स या विषयावर संशोधन केले आहे. या संशोधन कार्यासाठी त्यांना मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील गणित विभागाचे प्राध्यापक डॉक्टर JN चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तेव्हा त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार श्री चौधरी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PR चौधरी सह उपप्राचार्य डॉक्टर AI भंगाळे, डॉक्टर उदय जगताप, प्राध्यापक DB तायडे, प्राध्यापक VC बोरोले, प्राध्यापक डॉक्टर SV जाधव सह आदींनी अभिनंदन केले आहे. यावल तालुक्यातील अंजाडे गावात सोमवारी सायंकाळी आद्य कवी महर्षी वाल्मिक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समस्त कोळी समाज बांधव व कोळी समाज पंचमंडळी एकत्र येऊन महर्षी वाल्मिक जयंती साजरी करण्यात आली. याकरिता महर्षी वाल्मिक जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्य चौकात महर्षी वाल्मिक यांच्या फलकाचे पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले व आरती करण्यात आली. त्यानंतर एका सजवलेल्या बग्गीमध्ये महर्षी वाल्मिक यांच्या अर्धकृती पुतळ्याला ठेवून गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या संपूर्ण मिरवणुकीच्या यशस्वीतेकरिता उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपकाळे, सचिन सपकाळे, यशवंत सपकाळे, गिरीश सपकाळे, विकी कोळी, सौरव कोळी, शुभम सपकाळे, धनराज सपकाळे, मुकुंदा सपकाळे, देवेंद्र सपकाळे, सागर तायडेसह समस्त कोळी समाज बांधवांनी परिश्रम घेतले. यावल शहरात नगरपालिकेजवळ श्री रेणुकादेवी मंदिराच्या समोर आचारी म्हणून रवींद्र बबन कुलकर्णी हे दिवाळीच्या फराळ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तेव्हा त्यांच्याकडे यंदाच्या दिवाळीत मोठ्या संख्येत शहरातील नागरिक विविध प्रकारचे फराळाचे साहित्य बनवण्यासाठी गर्दी करीत आहे. दिवाळीला अजून वेळ आहे, मात्र आतापासूनच अनेक जण आचारी रवींद्र बबन कुलकर्णी यांच्याकडे शेव, चिवडा आणि विविध प्रकारचे फराळाचे साहित्य बनवून घेताना गर्दी करीत आहेत. रवींद्र बबन कुलकर्णी हे या व्यवसायात असून ही त्यांची दुसरी पिढी आहे. त्यांचे वडील बबनराव कुलकर्णी हे सुद्धा त्यांच्या काळातील एक मोठे प्रख्यात आचारी होते. कुलकर्णी हे सहकुटुंब हा आचारीचा व्यवसाय करीत असून सहकुटुंब महिला सर्व ह्या कामात त्यांना मदत करीत असतात. तेव्हा यावल शहरातील आचारी रवींद्र बबन कुलकर्णी यांच्याकडे दिवाळी निमित्त फराळ बनवण्यासाठी यावल शहरातील नागरिकांची सध्या गर्दी होत आहे. तेव्हा आपणही यंदाच्या दिवाळीत फराळ काय काय बनवायचे आहे याची यादी तयार करा आणि भेट द्या रवींद्र बबन कुलकर्णी यांच्याकडे. आपल्याला दिवाळीचे फराळ अतिशय दर्जेदार तेलात तळून या ठिकाणी मिळेल.
हा मग करायचं. यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ शेतकरी खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रॉयल कलेक्शनचे शुभारंभ होत आहे. 23 ऑक्टोबर रोजी या रॉयल कलेक्शनचे उद्घाटन होणार असून तत्पूर्वी दिवाळीच्या खरेदीचा लाभ ग्राहकांना घेता यावा यासाठी हे कलेक्शन आजपासूनच सुरू करण्यात आले आहे. तेव्हा औपचारिक उद्घाटन 23 ऑक्टोबर रोजी रविवारी होणार असले तरी सध्या हे कलेक्शन सेवेत सुरू आहे. तेव्हा या रॉयल कलेक्शनमध्ये दिवाळीनिमित्त आणि शोरूमच्या उद्घाटन निमित्त विविध प्रकारच्या खरेदीवर ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य ऑफर म्हणजे 2 शर्ट खरेदी केल्यास 1 शर्ट मोफत व 2 पॅन्ट खरेदी केल्यास 1 पॅन्ट मोफत ग्राहकांना दिली जाणार आहे. तेव्हा या रॉयल कलेक्शनमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. रॉयल कलेक्शनचे शुभारंभ अर्थात उद्घाटन 23 ऑक्टोबर रविवार रोजी सौभाग्यवती कविता व श्री केशव सुखदेव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तेव्हा या ऑफरचा लाभ घेण्यासाठी राजस्थान स्वीटजवळ असलेल्या या रॉयल कलेक्शनमध्ये एक वेळ अवश्य भेट द्या. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.